प्रत्येकाच्या जीवनातला रोजचा प्रॉब्लेम काहीतरी कमी आहे. अगदी रोजंदारीवर काम करणारा माणूस असेल किंवा दिवसाला करोडो रुपये कमवणारा बिझनेसमॅन, पॉलिटिशियन, नाहीतर अजून कोणीही असेल, रोज प्रत्येकाला वाटतंय काहीतरी कमी आहे, अजून काहीतरी कमी पडतंय. असं का? याचं कारण म्हणजे आपण रोज आरोग्यासाठी धडपडतो, इतरांसाठी धडपडतो, समाजासाठी धडपडतो, पण स्वतःसाठी कधीही धडपड करत नाही. रादर स्वतःसाठी धडपड करणे म्हणजे काय हेच कोणी शिकवलेलं नाहीये. स्वतःला घडवायचं कसं हेच कोण शिकवत नाही. भरपूर मोटिवेशनल व्हिडिओज येतात, आपण भरपूर ऊर्जावान बनतो, पण पुढं काय काही माहित नाही. त्याच्यामुळं रोज काहीतरी कमी आहे माझ्या आयुष्यामध्ये, हा प्रॉब्लेम प्रत्येकाला जाणवतो. गेल्या कित्येक महिन्यांपासून विचार करतोय की यशस्वी आयुष्यासाठी, समाधानी आयुष्यासाठी म्हणून एक साधा, प्रत्येकाला अप्लिकेबल होईल असा एक आराखडा तयार करता येईल का? आणि त्याच्यातूनच जन्म झाला यशमार्गच्या स्वयंशोधन पंचसूत्रीचा. म्हणजे काय? स्वतःचा जर शोध घ्यायचा असेल, स्वतःला जर घडवायचं असेल, तर ही पंचसूत्री आपण जर फॉलो केली तर आपण नक्कीच स्वतःचा शोध घेण्याच्या मार्गावर, प्रगतीपथावर जाऊ शकतो. बरं, ही पंचसूत्री आपल्या ऋषीमुनींनी बऱ्याच निरनिराळ्या प्रकारचे टेस्टिंग्स करून, बऱ्याच निरनिराळ्या प्रकारचे रिसर्च करून ही पंचसूत्री मांडलेली आहे. हीच पंचसूत्री मी तुमच्या समोर घेऊन येतोय आणि ह्या पंचसूत्रीचा वापर करून आपल्याला आपली सर्वोत्तम आवृत्ती घडवायची आहे. ह्या पंचसूत्रीतलं पहिलं सूत्र म्हणजे शिस्त. शिस्त म्हणजे बंधन नाही, शिस्त म्हणजे स्वतःवर मिळवलेला विजय. दुसरी सूत्री आहे शरीर. म्हणजे नुसताच व्यायाम, नुसताच डायटिंग तर नाही. ऊर्जा हीच खरी संपत्ती असते. तिसरं सूत्र आहे मन. शांत मन, स्पष्ट विचार. विचार करा, जर तुमच्या मनात गोंधळ असेल ना, कुठलीही कामं व्यवस्थित होऊच शकत नाहीत. चौथं सूत्र आहे समृद्धी. समृद्धी म्हणजे पैसा नव्हे, समृद्धी म्हणजे मूल्य निर्माण करणे. एकदा तुम्ही मूल्य निर्माण करण्याच्या मागे लागलात, मूल्य निर्माण करत राहिलात की संपत्ती ही तुमच्याकडे आपल्यापण येते. विचार करा, टाटा, बिर्ला, अंबानी यांनी मूल्य तयार केली, त्याच्यामुळं त्यांच्याकडे संपत्तीचा ओघ हा कायम आहे. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्वाची सूत्रे म्हणजे ध्येय. काय ध्येय असलं पाहिजे? स्वतःसाठी जगा आणि त्याचबरोबर इतरांसाठी पण जगायला शिका. पुढच्या काही महिन्यांमध्ये आपण ह्या पंचसूत्रीवर एकत्रितपणे काम करणार आहोत. दर महिना एक सूत्र, एक नवीन सवय, एक नवीन विचार, त्याच्यावरचं इम्प्लिमेंटेशन आणि आपली सर्वोत्तम आवृत्ती घडवण्याकडं आपला प्रत्येकाचा प्रवास. ह्याच बेसिसवर आपण इथून पुढचे काही महिने हा प्रवास एकत्रितपणे करणार आहोत. यशमार्गशी जोडले रहा आणि ह्या पंचसूत्रीवर एकत्रितपणे काम करण्यासाठी आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवण्यासाठी म्हणून नक्कीच तयार रहा. धन्यवाद.